आजची बोधकथा आहे रागीट शिष्याचा बदला। एकदा गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसोबत एका गावात राहत होते। त्या शिष्यांपैकी एक शिष्य खूप चांगला होता, पण त्याला एक मोठी समस्या होती। तो खूप पटकन रागावत असे। कोणीतरी त्याच्याशी चुकीचं बोललं तर तो लगेच भांडायला तयार व्हायचा। इतर शिष्य त्याला समजवायचे, पण त्याचा राग काही कमी होत नव्हता। एक दिवस तो शिष्य बुद्धांकडे आला आणि म्हणाला, गुरुजी, मला माझा राग नियंत्रित करता येत नाही, कृपया करून काही उपाय सांगा। बुद्ध शांतपणे म्हणाले, ठीक आहे, मी तुला एक काम देतो। जेव्हा तुला राग येईल तेव्हा तू हा खिळा एका झाडात ठोक। शिष्याला हे थोडं विचित्र वाटलं, पण त्याने मान्य केलं। पहिल्या दिवशी त्याला अनेक वेळा राग आला आणि त्याने झाडाला खूप खिळे ठोकले। दिवसेंदिवस खिळ्यांची संख्या वाढत गेली। झाड पूर्णपणे खिळ्यांनी भरलं। काही दिवसांनी शिष्याला जाणवलं, मी किती वेळा रागावतो। हळूहळू त्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवायला सुरुवात केली। विचार करायला लागला, रागावण्यापेक्षा शांत राहिलं तर बरं। आता तो कमी रागावू लागला आणि झाडात खिळे ठोकण्याचं प्रमाण कमी झालं। काही दिवसांनी तो बुद्धांकडे आला आणि म्हणाला, गुरुजी, आता मी माझा राग बऱ्याच प्रमाणात नियंत्रित करू शकतो। बुद्ध म्हणाले, खूप छान, आता जेव्हा तू रागावर नियंत्रण ठेवशील तेव्हा एक खिळा झाडातून काढून टाक। शिष्याने तसं करायला सुरुवात केली। हळूहळू झाडातून सर्व खिळे काढले गेले, कारण त्याचा राग कमी होत होता। शिष्य आनंदाने बुद्धांकडे आला आणि म्हणाला, गुरुजी, आता झाडात एकही खिळा नाही। बुद्ध त्याला त्या झाडाजवळ घेऊन गेले आणि म्हणाले, हो, एकही खिळा नाही, पण झाडावरचे जे खुणा आहेत त्या अजूनही तशाच आहेत। शिष्य शांत झाला। बुद्ध म्हणाले, तसंच जेव्हा तू रागात कोणाला वाईट बोलतोस तेव्हा त्यांच्या मनावर जखमा होतात। नंतर माफी मागितली तरी त्या जखमेच्या खुणा तशाच राहतात। याचा बोध असा आहे, रागावर नियंत्रण ठेवणं खूप महत्वाचं आहे। शब्द जपून वापरा, कारण ते जखमा करू शकतात।